नमस्कार. विविध प्रकारचे बेअरिंग डिसमेंटलिंग, असेंबलिंग आणि फंक्शनॅलिटी चेकच्या भाग 1 या सेशनमध्ये आपले स्वागत आहे. या सेशनची उद्दिष्टे पाहू. या सेशनच्या शेवटी तुम्ही हे करण्यास सक्षम व्हाल. पेडेस्टल ब्लॉकमधून शाफ्ट डिसमाउंट करणे, पेडेस्टल ब्लॉकवर शाफ्ट माउंट करणे, पेडेस्टल ब्लॉकमधून शाफ्ट डिसमाउंटसाठी आणि माउंट करण्यासाठी आवश्यक टूल्स आणि मटेरियल पुढील प्रमाणे आहेत. बुश बिअरिंग, रिंग स्पॅनर, क्लीनिंग ब्रश, केरोसिन, बनियान क्लॉथ, बेंच वाइज, फ्लॅट फाइल, लुब्रिकेटिंग ऑइल, हॅमर, सेफ्टी गॉगल्स, हँड ग्लोव्ज. आता पेडेस्टल ब्लॉकवर शाफ्ट कसे डिसमाउंट करायचे आणि कसे माउंट करायचे ते पाहूया. दुखापतीपासून बचाव करण्यासाठी बुश बिअरिंग डिसमेंटल करताना सेफ्टी टूल्स वापरण्याची खात्री करा आणि सेफ वर्क एन्व्हायरमेंट देखील सुनिश्चित करा. प्रथम योग्य रिंग स्पॅनर वापरून ब्लॉकची कॅप डिसमेंटल करा. काढण्यासाठी लेफ्ट हँडने शाफ्ट धरा आणि राईट हँडने नट्स टाईट करा. कॅपसह वरचे शेल काढा. नंतर शाफ्ट आणि बॉटम हाऊसिंग काढा. आता शेल्स, कॅप, शाफ्ट सेटिंग जे जर्नल आणि बॉटम हाऊसिंग आहे ते केरोसिनने लहान ब्रशने पूर्णपणे स्वच्छ करा. सर्व कंपोनंट स्वच्छ केल्यानंतर ते स्वच्छ बनियन क्लॉथने पुसून टाका. कंपोनंट पुसण्यासाठी कॉटन वेस्ट वापरू नका. आता कोणतेही नुकसान, स्कोरिंग मार्क इत्यादीसाठी शेल्स आणि जर्नल तपासा. तसेच कोणतेही डॅमेज आणि विअरसाठी कॅप, बॉटम हाऊसिंग आणि फास्टनिंग बोल्ट आणि नट तपासा. कंपोनंट्समध्ये कोणतेही नुकसान झाल्यास एकत्र करण्यापूर्वी त्यांना नवीन सोबत बदला. बॉटम हाऊसिंगवर कॅप फिक्स करून बेअरिंग बोरची ओव्हरलिटी तपासा. ओव्हरलिटी काढण्यासाठी फास्टनिंग बोल्ट अनस्क्रूइंग करून कॅप काढा. बेंच वाईज मध्ये कॅप धरून ओव्हरलिटीची कंपन्सेट करण्यासाठी बेअरिंग कॅप्स फ्लॅट फाईलसह फाईल करा.
त्यानंतर बेरिंगचे 2 हॉल्स परत एकत्र बसवा. लक्षात ठेवा, जे बोल्ट्स बसले जातात तेव्हा लोड कॅपने घेतला पाहिजे, शेल्सने नाही. आता शेल्स त्यांच्या हाऊसिंग मध्ये बसवा. फिटिंग योग्य असल्याचे तपासा आणि ऑइल होल्स हाऊसिंगशी अलाइन्स होतात का ते पहा. जर्नल एरिया भोवती मार्किंग मीडिया लागू करा आणि युनिफॉर्म कॉन्टॅक्टसाठी बॉटम शेल मध्ये ठेवा. जर बॉटम शेल्सवर रंग मार्किंग करण्याची संख्या जास्त असेल तर हे सूचित करते की शाफ्टच्या बॉटम शेलशी योग्य कॉन्टॅक्ट आहे. अन्यथा अधिक संख्येने रंग मार्किंग करण्यासाठी शेल स्क्रॅप करा. आता फ्रिक्शन कमी करण्यासाठी सर्व पार्ट्सना करेक्ट ग्रेड लुब्रिकंटने लुब्रिकेट करा. नंतर जर्नल बॉटम हाऊसिंगच्या वर ठेवा. टॉप शेल आणि कॅप शाफ्टवर ठेवा. शेवटी रिंग स्पॅनर वापरून शाफ्टला धरून बोल्ट घट्ट करा. पेडस्टल ब्लॉक माउंट केल्यानंतर वर्क स्पॉट भोवतीचे सर्व टूल्स साफ करा. चर्चा केलेल्या मुख्य मुद्द्याचा आढावा घेऊया. कॅपचं टॉप शेल काढा. शाफ्ट आणि बॉटम हाऊसिंग काढून टाका. सर्व कंपोनंट स्वच्छ करा आणि स्वच्छ बनियन क्लॉथने पुसून टाका. फिटिंग करताना ऑइल होल्सचे अलाइनमेंट तपासा. करेक्ट ग्रेडचा सर्व भाग लुब्रिकेट करा. सिक्वेन्स प्रमाणे सर्व पार्ट असेंबल करा आणि शेवटी बोल्ट घट्ट करा. हे आपल्याला स्टेशनच्या शेवटी घेऊन येते. आशा आहे की तुम्हाला विविध प्रकारचे बिअरिंग, डिसमेंटलिंग, असेंबलिंग आणि फंक्शनॅलिटी चेकच्या भाग 1 बद्दल चांगली माहिती मिळाली असेल. चला तर मग भेटूया पुढील सेशन मध्ये.